वेलकम डिअर स्टुडंट. मागील लेक्चरमध्ये आपण टोबॅको कल्टिवेशन यामध्ये टोबॅको याचं बॉटॅनिकल नेम, त्याचे दोन स्पेसीज आपण पाहिलेले आहेत. पहिली होती निकोटियाना टॅबॅकम आणि दुसरी आहे निकोटियाना रस्टिका. यातली कुठली एक आपण लक्षात ठेवू शकतो. देन फॅमिली, टोबॅकोची फॅमिली होती सोलॅनेसी आणि ओरिजिन अमेरिका अँड आइसलँड ऑफ पॅसिफिक. त्यानंतर आपण त्याचे इकॉनॉमिक युजेस पाहिलेले आहेत. एक 5-6 युजेस आपण पाहिलेले आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे टोबॅको, त्याचा वापर कोणकोणत्या वेगळ्या गोष्टीसाठी आपण करतो. हुक्का असेल, चिटरूट, सिगार, चिविंग, स्नफ आणि हे ड्रग क्रॉप आहे महत्त्वाचं, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्याच्या व्हरायटीज आपण वेगवेगळ्या टाईप्सनुसार पाहिलेले आहेत. जसं सिगारेट टाईप असेल, बिडी टाईप असेल, चिटरूट, हुक्का आणि चिविंग. पण महाराष्ट्रामध्ये बिडी पर्पजसाठी जी व्हरायटी ग्रो केली जाते ती कुठली आहे? S-20 ही व्हरायटीज आपण पाहिलेली होती. त्यानंतर त्यामध्ये आपण पुढचा मुद्दा जो पाहिलेला होता तो काय होता तर रेझिंग ऑफ टोबॅको सीडलिंग्स. टोबॅको सीडलिंग्स कशा तयार करायच्या, त्यासाठी बेड्स कसा तयार करायचा, त्याचं डायमीटर काय असणं गरजेचं आहे, ह्या पण गोष्टी एक 7-8 पॉईंट्स त्यामध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर इकॉलॉजी, सॉईल आणि क्लायमेट, की टोबॅको हे सेमी ट्रॉपिकल क्रॉप आहे. जवळपास 21 ते 31 डिग्री सेल्सिअससाठी तापमानाची गरज आहे आणि 500 ते 1250 रेनफॉल ह्याच्यासाठी गरजेचं आहे. सॉईलमध्ये टोबॅको हे जे पीक आहे तर लाईट टू मीडियम सॉईल गरजेची आहे, हे आपण पाहिलेलं होतं. तर ह्या गोष्टी आपण पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन एन टॅबॅकम आणि एन रस्टिका, म्हणजे ह्या ज्या दोन स्पेसीज आहे यामध्ये काय फरक आहे, तर हा आपण आज पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करूया, म्हणजे दोन्ही स्पेसीजचा पहिला पॉईंट्स आपण कंपॅरेटिव्हली वाचणार आहोत. एन टॅबॅकम, आता मी शॉर्टमध्ये एन असं म्हणते, निकोटियाना टॅबॅकम असं आहे ते. एन टॅबॅकम प्लांट्स आर टॉल अबाउट 150 to 180 सेंटीमीटर. यामध्ये प्लांट्स कसं आहे 150 ते 180 सेंटीमीटर एवढं ते टॉल आहे, उंच आहे. पण तेच एन रस्टिकामध्ये पाहिलं तर प्लांट्स आर डॉर्फ अबाउट 90 to 120 सेंटीमीटर. कसं आहे, छोटा आहे, बुटका आहे, 90 ते 120 सेंटीमीटर तेवढी त्याची हाईट आहे. दुसरा मुद्दा आहे लीव्ज आर लार्ज बट नॅरो. पानं कशी आहेत, लांब आहेत, मोठी आहेत. लार्ज म्हणजे काय, मोठी, पण ती निमुळती आहेत. पण एन रस्टिकामध्ये पानं कशी आहेत, लीव्ज आर लार्ज बट ब्रॉड, म्हणजे ती मोठी असल्यामुळे मोठी ब्रॉड अशी आहे, त्याची विड्थ ही जास्त आहे. तिसरा मुद्दा आहे द फ्लॉवर्स आर रेडिश, पिंकिश और व्हाईट इन कलर. फ्लॉवरचा कलर एन टॅबॅकोमध्ये कसा आहे तर लालसर रंगाचे, गुलाबी रंगाचे आणि व्हाईट कलरचे फ्लॉवर्स आहे. पण एन रस्टिकामध्ये फ्लॉवर्स आर डल ग्रीनिश येलो इन कलर. कसे आहे तर थोडेसे हिरवट आणि येल्लोइश पिवळे कलरचे आपल्याला फ्लॉवर्स यामध्ये दिसतात. देन नेक्स्ट पॉईंट, द निकोटीन कंटेंट व्हॅरीज फ्रॉम 0.5 to 5.5%. एन टॅबॅकम यामध्ये निकोटीनचं पर्सेंटेज किती आहे तर 0.5 ते 5.5% आणि एन रस्टिकामध्ये निकोटीन कंटेंट व्हॅरीज फ्रॉम 3.5 to 8%. म्हणजे जर आपण कंपॅरिझन केलं तर एन रस्टिकामध्ये निकोटीनचं प्रमाण हे थोडं जास्त आहे. एन टॅबॅकम इट इज अ शॉर्ट ड्युरेशन क्रॉप, कमी दिवसाचं पीक आहे. आणि एन रस्टिका इट इज अ लॉंग ड्युरेशन क्रॉप. त्यानंतर 6वा पॉईंट्स आहे इट इज यूज्ड फॉर सिगारेट, बिडी, सिगार अँड चीट रूट पर्पज. आता हा जो आहे एन टॅबॅकम ही जी स्पीसीज आहे तर याचा वापर सिगारेट तयार करण्यासाठी, बिडी तयार करण्यासाठी, सिगार आणि चीट रूट पर्पजसाठी केला जातो. पण एन रस्टिका याचा वापर हुक्का असेल, चिविंग असेल किंवा स्नफ पर्पज यासाठी केला जातो. देन व्हरायटीज दिलेल्या आहे बघा. व्हरायटीज एन टॅबॅकमच्या काय आहे तर व्हर्जिनिया ही सुद्धा व्हरायटी आहे, नाटा आणि हॅरिसन ही व्हरायटी आहे. एन रस्टिकामध्ये कॅल्कटिया आणि मोतीहारी ही व्हरायटी आहे.
पुढचा शेवटचा पॉईंट्स आहे एन टॅबॅकममध्ये. इट इज मोस्टली ग्रोन इन पेनिन्सुलार. पेनिन्सुलार म्हणजे काय, द्वीपकल्प, ज्या ठिकाणी जास्त जो भाग आहे, 3 भाग आपण म्हणू शकतो, पाणी आहे, 1 भाग जमीन आहे. आणि एन रस्टिका ही जी आहे ती आहे इट इज मोस्टली ग्रोन इन नॉर्थ इंडिया, म्हणजे उत्तरेकडचे जे राज्य आहे त्यामध्ये याचं प्रोडक्शन जास्त प्रमाणामध्ये घेतलं जाते. तर यामध्ये आपण जेव्हा हे वाचणार आहोत डिफरन्स विचारला जाऊ शकतो परीक्षेत, तर त्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं. म्हणजे समजा जर आपल्याला एन टॅबॅकम याचे समजा 8 पॉईंट पाठ असतील किंवा माहिती असतील, तर त्याच्यावरून आपल्याला एन रस्टिका याचे पॉईंट्स लिहिता आले पाहिजेत. तर असं आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहे सीड रेट. टोबॅको याचे जे सीड्स आहेत हे स्मॉल सीडेड क्रॉप आहे, छोटे आहेत, त्याच्यामुळे याचा सीड रेटसुद्धा हा कमी लागणार आहे, जवळपास 2 ते 3 किलोग्रॅम सीड्स पर हेक्टर. आता या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, जर सीडचा साईज छोटा असेल तर सीड रेट हा नेहमी कमी असतो आणि सीडचा साईज मोठा असेल तर सीड रेट हा नेहमी जास्त असतो. देन टाईम ऑफ ट्रान्सप्लांटिंग. यामध्ये आपण जे काही टोबॅकोचं लागवड करतो, तर यामध्ये आपण आधी नर्सरीमध्ये किंवा बेडवरती त्याची रोपं तयार करतो आणि नंतर ट्रान्सप्लांट करतो. म्हणून या ठिकाणी टाईम ऑफ ट्रान्सप्लांटिंग दिलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये इन महाराष्ट्र बीडी टोबॅको इज ट्रान्सप्लांटेड इन 2nd and 3rd वीक ऑफ द ऑगस्ट. ऑगस्ट महिन्याच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये आपण बीडी टोबॅकोची ट्रान्सप्लांटिंग करायची आहे. त्याच्यानंतर स्पेसिंग दिलेली आहे की अंतर किती असणं गरजेचं आहे, तर 105 × 75 सेंटीमीटर. 105 जे अंतर आहे सेंटीमीटर ते 2 ओळीमधील अंतर आहे आणि 75 सेंटीमीटर हे 2 रोपांमधील अंतर आहे. सीड रेट हा फार कमी आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ट्रान्सप्लांटिंग 3rd to 2nd to 3rd वीक ऑफ ऑगस्ट. त्यानंतर आपण प्रिपरेशन ऑफ लँड पाहणार आहोत. लँड प्रिपरेशन, प्रिपरेटरी टिलेज असं आपण त्याला म्हणतो. तर साधारणतः हा जो मुद्दा आहे हा सर्व पिकांसाठी जवळपास सारखा आहे, कमी जास्त एखादा पॉईंट्स वरती खाली होतो, पण आपल्याला समजा विचारला परीक्षेमध्ये तर जवळपास सगळ्या क्रॉपला सारखाच लिहिला तरी तो पुरेसा आहे. तर यामध्ये पाहूया, लँड इज फ्लोड 2 to 3 टाइम्स, 2 ते 3दा आपल्याला नांगरणी करायची आहे. हॅरोईंग इज रिक्वायर्ड फॉर फाईन सीड बेड. त्यामध्ये आपल्याला नंतर कुळवणी करायची आहे की कुळवणी केल्यानंतर आपण त्यामध्ये कुळवणी करत असताना ढेकळे फोडणे, जमीन सपाट करणे, त्यानंतर तणांची जी आहे वाढ ती कट करणे, तण कट करणे, तर ह्या गोष्टी आपण हॅरोईंग किंवा कुळवणीमध्ये करतो. त्यामुळे हॅरोईंग केल्यानंतर जी जमीन आहे तो पोत सुधारतो किंवा फाईन सीड बेड तयार होतो. Then 3rd, stubbles of previous crop are collected and destroyed by the burning. म्हणजे आधीच्या पिकाची जी स्टबल्स आहे, रसकटे आहे, ती आपल्याला कलेक्ट करायची आहे आणि त्याला जाळून टाकायचं आहे, डिस्ट्रॉय करायचं आहे. देन 4th point, 35 to 50 cartloads of FYM per hectare is spread on the land बिफोर लास्ट फ्लोईंग. आपल्याला काय करायचं आहे, तर 35 ते 40 कार्टलोड FYM म्हणजे शेणखत, आणि कार्टलोड म्हणजे काय, बैलगाड्यामध्ये भरलेलं, म्हणजे 35 ते 50 बैलगाड्या भरून शेणखत आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे ॲट द टाईम ऑफ बिफोर लास्ट फ्लोईंग. लास्ट फ्लोईंग का, तर 5व्या मुद्द्यामध्ये दिलेला आहे बघा, थरोली मिक्स्ड इन सॉईल बाय फ्लोईंग अँड हॅरोईंग. त्यानंतर आपण व्यवस्थितपणे त्या जमिनीमध्ये ते जे शेणखत आहे ते चांगलं मिक्स करून घेणार आहे. म्हणून फ्लोईंग आणि हॅरोईंग आपण नंतर करून परत एकदा करणार आहोत. याच्यानंतर आपण पुढचा महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, ट्रान्सप्लांटिंग ऑफ टोबॅको सीडलिंग्स. आता आपण आधीच्या लेक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे की रेझिंग ऑफ टोबॅको सीडलिंग्स, टोबॅको सीडलिंग्स कशा तयार करायच्या, आणि आता आपण ज्या तयार झालेल्या सीडलिंग्स आहेत त्याचं ट्रान्सप्लांटेशन कसं करायचं. तर यामध्ये पहिला मुद्दा आहे पहा, टोबॅको सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड इन केस ऑफ द एन रस्टिका वेन दे आर 5 to 6 वीक्स. 5 ते 6 आठवड्याचे जेव्हा असणार एन रस्टिका ह्या व्हरायटीचे किंवा ह्या स्पेसिसचे सीडलिंग्स, त्यावेळेस आपण ते काय करायचे आहे, ट्रान्सप्लांट करायचे आहे.
But in case of the N tabacum 7 to 9 weeks old. पण N tabacum जी स्पेसीज आहे तर त्याची आपल्याला थोडंसं उशिरा ट्रान्सप्लांटेशन करायचं आहे. ते किती दिवसाचे झाल्यानंतर? तर 7 ते 9 आठवड्याचे झाल्यानंतर. देन two to three plowings, many times harrowing and clean of the weeds and stubbles of previous crop. तर आधीच्या पिकामधलं आपल्याला किंवा आधीचे जे पीक आहे, स्टबल्स आहे आधीच्या पिकाचे, तर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वेळा प्लोईंग, त्यानंतर काही वेळा हॅरोईंग आणि स्वच्छ सीडबेड. थोडक्यामध्ये काय तर स्वच्छ सीडबेड आपल्याला तयार करायचं आहे. आधीच्या पिकाची दसकट असतील, काड असतील तर ती आपल्याला काढून टाकायचं आहे. वीड्स आपल्याला काढून टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण जमीन तयार करणार आहोत. द स्पेसिंग व्हॅरीज प्लेस टू प्लेस. स्पेसिंग व्हॅरीज प्लेस टू प्लेस अँड इन निपाणी एरिया बीडी टोबॅको इज प्लॅन्टेड ॲट 105 to 75 सेंटीमीटर डिस्टन्स. म्हणजे आपण स्पेसिंग जी आहे ती व्हॅरीज कशी आहे तर प्रत्येक ठिकाणाची स्पेसिंग ही वेगळी असणार आहे. प्रत्येक जागेची स्पेसिंग किंवा अंतर हे वेगळं असणार आहे. पण त्यामध्ये सुद्धा निपाणी किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निपाणी या ठिकाणी आपण बीडी टोबॅकोचं जे प्लांटेशन करतो तर त्या ठिकाणी त्याचं जे स्पेसिंग आहे ते 105 सेंटीमीटर हे 2 रोमधील आणि 75 सेंटीमीटर हे 2 प्लॅन्टमधील अंतर असणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, त्याच्यामध्येच पीट्स ऑफ 10 to 15 सेंटीमीटर डेप्थ आर डग ॲट ईच हिल. प्रत्येक ज्या ठिकाणी आपल्याला रोपं लावायची आहे प्रत्येक हिलमध्ये किंवा प्रत्येक जागेवरती आपल्याला 10 ते 15 सेंटीमीटर डेप्थ असं चर खोदायचं आहे किंवा पीट्स तयार करायची आहे. नर्सरी बेड्स आर वॉटर्ड फॉर इझी अपरूटिंग ऑफ द सीडलिंग्स विदाऊट डॅमेजिंग रूट्स. आता विदाऊट डॅमेजिंग रूट्स असं आपण इथे म्हणायचं आहे. नर्सरी बेड्स आर वॉटर्ड आणि त्यानंतर आपण सीडलिंग्स लावणार आहोत. पण त्यासाठी नर्सरीमध्ये आपल्याला आधी पाणी द्यायचं आहे की जेणेकरून आपण जे सीडलिंग्स अपरूट करणार आहोत, काढणार आहोत, तर ते त्याच्या रूट्सला डॅमेज होता कामा नये. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आधी पाणी द्यायचं आहे. 7वा पॉईंट्स आहे वन हेल्दी विगरस ग्रोईंग सीडलिंग्स इज प्लॅन्टेड इन ईच पीट विदाऊट बेंडिंग द रूट्स. आणि त्यानंतर आपल्याला लागवड करत असताना जे हेल्दी सीडलिंग्स आहे की ज्याची वाढ चांगली होणार आहे ते आपल्याला प्रत्येक स्पॉटमध्ये प्रत्येक पीठमध्ये आपल्याला ते लावायचं आहे. आणि लावत असताना त्याचे जे रूट्स आहेत त्याची जी मुळं आहेत ही आपल्याला वाकवायची नाही, स्ट्रेट असं आपल्याला लावायचं आहे. द सॉईल अराउंड द सीडलिंग्स इज प्रेस्ड वेल अँड लाईट इरिगेशन इज गिव्हन. आता हे सीडलिंग्स लावल्यानंतर आपल्याला आपण ज्याप्रमाणे नेहमी झाड लावतो तर त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्या भोवती अशी माती काय करायची आहे, प्रेस करायची आहे आणि थोडंसं हलकंसं पाणी द्यायचं आहे. देन transplanted seedlings are covered by the thatch of the jawar leaves to protect them from sun heat and to reduce the transpiration. ट्रान्सप्लांटेड सीडलिंग जी आहे त्याला आपल्याला कव्हर करायचं आहे. कशाचा वापर करायचा आहे? थॅच ऑफ द जवार लिव्स. जो कडबा असतो त्याने आपल्याला कव्हर करायचं आहे. कशापासून? तर जी काही सनलाईट आहे, सूर्यप्रकाश आहे आणि त्याचं जे ओलावा आहे त्यामधला तर तो कमी होऊ नये, ते रिड्यूस होऊ नये यासाठी आपण ते थॅचिंग ऑफ जवार लिव्स हे या ठिकाणी कव्हर त्याचं आपण करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण एकूण 9 पॉईंट्स या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. ट्रान्सप्लांटिंग ऑफ टोबॅको सीडलिंग्स हा मोठा थोडेसे मोठे मुद्दे, जास्त मुद्दे आहेत. आपल्याला 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत आफ्टर केअरिंग टोबॅको कल्टिवेशन. आफ्टर केअर म्हणजेच काय? इंटर कल्टिवेशन. इंटर कल्टिवेशनमध्ये पहा, ट्रान्सप्लांटेड टोबॅको सीडलिंग्स गेट एस्टॅब्लिश विदिन 10 days, देन गॅप फिलिंग इज डन. ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर जवळपास 10 दिवसामध्ये ते सीडलिंग्स चांगले तग धरतात, त्यांची वाढ होत असते. पण जर काही ठिकाणी गॅप राहिला असेल, त्याच ठिकाणी सीडलिंग्सची वाढ झालीच नसेल तर तो गॅप राहतो. मग अशा गॅप्स आपल्याला भरून काढायचे आहेत. आणि भरून कशाने काढायचे? परत एक नवीन सीडलिंग्स आपल्याला त्या ठिकाणी लावावं लागेल.
Frequent hoeing and weedings are given to conserve soil moisture and to check the weed growth. आपल्याला त्यानंतर काय करायचं आहे, सारखं सारखं होईंग करायचं आहे, विडिंग करायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय होणार तर मॉइश्चर हे जे आहे ते मेंटेन राहणार आहे, कॉन्झर्व होणार आहे, टिकून राहणार आहे. आणि वीड ग्रोथ आहे, वेळोवेळी होणारी जी वाढ आहे तणांची तीसुद्धा आपल्याला कंट्रोल करता येऊ शकते. देन 2 to 3 होईंग आर गिवन ॲट 15 days इंटरवल. यामध्ये आपण जी होईंग करणार आहोत ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3दा आपल्याला होईंग करणं गरजेचं आहे. 1 hand weeding is given to lose the soil and slight earthing up. यामध्ये आपण एक हँड विडिंग करणार आहे, म्हणजे खुरपणी करणार आहे. कशासाठी तर जमीन मोकळी करण्यासाठी आणि आपल्याला अर्थिंग अप करायचं आहे. अर्थिंग अप म्हणजे काय तर त्या मुळांना थोडंसं आपल्याला भर द्यायचं आहे, त्याला आपण अर्थिंग अप असं म्हटलेलं आहे. नंतर आपण पाहणार आहे टॉपिंग अँड डिसकरिंग. रिमूव्हल ऑफ टर्मिनल बड, एवढा आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. रिमूव्हल ऑफ टर्मिनल बड दॅट इज कॉल्ड एज अ टॉपिंग. ठीक आहे. जस्ट बिफोर ऑर आफ्टर द इमर्जन्स ऑफ द फ्लॉवर हेड इज कॉल्ड ॲज अ टॉपिंग इन टोबॅको. आता हा प्रश्न किंवा हा मुद्दा आपल्याला डेफिनेशनला येऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय टॉपिंग. रिमूव्हल ऑफ टर्मिनल बड एवढा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, त्याच्या पुढचं आपल्याला लिहिता येऊ शकते. ठीक आहे. टर्मिनल बड जस्ट बिफोर ऑर आफ्टर द इमर्जन्स ऑफ फ्लॉवर हेड इट इज कॉल्ड ॲज अ टॉपिंग. इन महाराष्ट्र बीडी टोबॅको इज टॉप्ड बाय रिटेनिंग 13 to 15 लीव्ज ऑन द प्लॅन्ट. आपल्याला हे टॉपिंग कधी करायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये 13 ते 15 पानं त्या झाडावरती आल्यानंतर आपण टॉपिंग ऑपरेशन करणार आहे. 1 week आफ्टर टॉपिंग ब्रांचेस आर अराईज फ्रॉम द एक्झिल ऑफ द लीव्ज नोन ॲज अ सकर्स. आता टॉपिंग केल्यानंतर काय होणार आहे की ब्रांचेस अराईज होणार आहे, कारण आपण शेंडा कट केलेला आहे बरोबर. मग त्याच्या सभोवती अशा ब्रांचेस त्या आपल्याला अराईज होणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे सकर्स असं म्हणणार आहे. आणि दीज सकर्स आर रिमूव्ड बिफोर अटेंडिंग 5 centimeter लेंथ नोन ॲज अ डिसकरिंग. आपल्याला डिसकरिंगसुद्धा करायचं आहे. हे सकर्स आपल्याला 5 सेंटीमीटर हाईट किंवा 5 सेंटीमीटरची लांबी होण्याच्या आधी आपल्याला ते रिमूव्ह करायचे, त्याला आपण काय म्हणणार आहे डिसकरिंग, रिमूव्हल ऑफ द सकर्स. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे डिसकरिंग ऑपरेशन इज डन फॉर 2 to 3 टाईम. आपल्याला डिसकरिंग आपल्याला कधी आपल्याला कितीदा करायचं आहे 2 ते 3दा करायचं आहे. बोथ टॉपिंग अँड डिसकरिंग ऑपरेशन हेल्प टू डायवर्ट द न्यूट्रियंट अँड एनर्जी टुवर्ड्स द लीव. हे ऑपरेशन कशासाठी करायचं आहे आपल्याला तर डायवर्ट द न्यूट्रियंट्स अँड एनर्जी टुवर्ड्स द लीव. पानांकडे आपल्याला न्यूट्रियंट्स आणि एनर्जी डायवर्ट करायची आहे. अँड धिस रिझल्ट इन इन्क्रीज इन साईज अँड क्वालिटीज ऑफ द लीव्ज. याच्यामध्ये आपल्याला पानांचा साईज आणि त्याची क्वालिटी ही इन्क्रीज करायची आहे. त्यासाठी आपण टॉपिंग आणि डिसकरिंग ऑपरेशन करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते मुद्दे कवर केलेले आहेत पहा. आपण डिफरन्स पाहिलेला आहे एनटॅबॅकम आणि एंड्रास्टिका, त्यानंतर सिड्रेट, टाईम ऑफ ट्रान्सप्लांटिंग, त्यानंतर स्पेसिंग, प्रिपरेशन ऑफ लँड, ट्रान्सप्लांटिंग ऑफ टोबॅको सीडलिंग्स आणि आफ्टर केअर इंटरकल्टिवेशन, त्यामध्ये टॉपिंग आणि डिसकरिंग. हे मुद्दे आजचे तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करते आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू.